वसई विरारमध्ये पावसाची संततधार आज देखील सुरूच आहे। वसईच्या मधुबन परिसरातील रस्त्यावरून पाणी अजूनही साचून आहे। वसई विरारमध्ये काल देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि आजही वसई विरारमध्ये तीच परिस्थिती आहे। विजय गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, आपण पाहतोय वसई विरारमध्ये आजही संततधार सुरूच आहे आणि काही रस्त्यांवर पाणी आजही साचून आहे। सागर, निश्चितच आज चौथा दिवस उघडलेला आहे। काल तर दिवसभर पावसाने पूर्णपणे हाहाकार माजवलेला होता आणि आज सुद्धा सकाळपासूनच या ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे। आपण बघू शकता की मी आता वसई पूर्व मधुबन नाका येवरशाईन सिग्नलवरती आहे। हे जे या सिग्नलवरती पाणी जे आहे ही जवळपास 2 फुटाच्या वर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। हीच परिस्थिती जी आहे वसईचा येवरशाईन असेल, मधुबन नाका असेल, त्याचप्रमाणे भोयदापाडा असेल, पूर्ण वसईचा समतानगर, नवजीवन, सातीवली या सर्व परिसरामध्ये जे आहे हे पाणी आहे। नालासोपाऱ्यामध्ये सुद्धा जर परिस्थिती बघितली तर आचोळे, तुळीन रोड, शिर्डीनगर, गालानगर या सर्व परिसरामध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचलेलं आहे। आज चौथा दिवस आहे। चौथ्या दिवशी सुद्धा अनेक सोसायट्यामध्ये तळमजल्यावरती पाणी गेलेलं आहे आणि लोकांमध्ये एक भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे। काल पूर्णपणे पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला होता आणि पूर्ण पाणी झालं होतं। आज सुद्धा पूर्ण वातावरण जर बघितलं तर या परिसरामध्ये पूर्णपणे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। माझ्या समोर जर बघितलं तर रस्त्यावर पूर्ण पावसाने खड्डे पडलेले आहेत। वसई विरार महापालिकेचे लोक जे आहेत रस्ता दाखवण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत, कारण त्या ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत। पूर्ण रस्त्यावरती खड्डे पडले असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या होते आणि खड्ड्यामध्ये पाणी साचलं असल्यामुळे अनेक वाहनं जे आहेत हे खड्ड्यामध्ये अडकले जात आहेत। त्यामुळे अनेक वाहनं सुद्धा बंद पडत आहेत। अशी जी सध्याची जी परिस्थिती आहे ही वसई विरार नालासोपाऱ्यामधल्या जे विरारमधला युनिटेक पार्क असेल, वसईचा जो मधुबन असेल, चुलना गाव असेल, या सर्व परिसर हा जलमय झालेला आहे आणि पावसाचा जोर जो आहे सध्याच्या वातावरणावरून तर आज पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। काल जवळपास 150 मिलीमीटरच्या वर जे पाऊस आहे हा बरोबर आहे विजय। त्यामुळे आजही वसई विरार परिसरामध्ये अशाच प्रकारे जोरदार पाऊस सुरू आहे। काळजी घेणं ही तितकंच